हॅलो, नमस्कार. कशा आहात माझ्या ताईंनो? स्वस्त आणि मस्त ना. तर आज मी चंद्रपूरला जात आहे माझ्या आईकडे. तर आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. तर मी चंद्रपूरला जात आहे 2 दिवसासाठी. तर ही माझी बॅग, ह्याच्यामध्ये माझे कपडे आहेत 2 दिवसासाठी आणि ही एक बॅग. तर आता मी चंद्रपूरला निघत आहे. तर भेटूया आपण तिथे माझ्या आईकडे. तर हे बघा ताईंनो, मी आता बस स्टॉपला आली आणि आल्याबरोबर मला बस पण लवकर मिळाली आणि आता मी बसमध्ये बसली आहे. आज आहे बुधवार 25 मार्च. तर आता मी नागपूरच्या बस स्टॉपवर आहे आणि बसमध्ये बसलेली आहे. आता जात आहे चंद्रपूरला. तर आता निघूया आईच्या घरी. बोलो भैया, डायरेक्ट मोबाइल चार्जिंग के लिए एयरपोर्ट ब्लूटूथ पावर बैंक। हे बघा, पावर बैंक गोड्या दाणे ऑरेंज चिकी हे पास्ता बघा, खारे दाणे बस शिंगदाणा स्टॉपवरून बस सुटत आहे. आता मी चंद्रपूरच्या बस स्टॉपवर पोहोचली आहे. तर आता मी चंद्रपूरच्या बस स्टॉपवर पोहोचलेली आहे. तर नागपूरवरून सकाळी 9:15 वाजता ही बस निघाली चंद्रपूरला येण्यासाठी आणि आता 12:45 झालेले आहे. तर चंद्रपूरला ही बस पोहोचली आहे. तर आता मी चंद्रपूर बस स्टॉपवर आहे आणि आता आईकडे घरी जाणार आहे. तर हे बघा, इथे चंद्रपूरच्या बस स्टॉपवर असे मोठे मोठे वाघ आहेत, सिमेंटचे बनवलेले आहेत. तर हे ताडोबा असं जंगल आहे. इथे चंद्रपूरला प्रसिद्ध असं जंगल आहे आणि ताडोबामध्ये वाघांची संख्या जास्त आहे. इतरही प्राणी आहेत, पण वन्य प्राणी आहेत, पण आपल्या वाघांची संख्या जास्त आहे. आणि ते वाघच बघायला इथे ताडोबा जंगलामध्ये पर्यटक लोक येत असतात. अशा प्रकारे हे वाघाचे, आणि इथे पण एक सिमेंटचा बनवलेला वाघाचा पुतळा आहे. तर ताईंनो, आता आली मी आईच्या घरी. हे बघा, कल्लू कल्लू, हे माझ्या आईच्या घरची कुत्री आहे. कल्लू खूप वर्ष झाली ही आईच्या घरी राहते आणि आम्हाला सर्वांना ओळखते व्यवस्थित. हे घे कल्लू, बिस्किट घे, इकडे घे, ये ये ये. कल्लूला पार्लेजी बिस्किट आवडतात, त्याच्यासाठी थांब ना मी बिस्किट. हे बघा, तर कल्लू बिस्किट खात आहे. कल्लूसाठी बिस्किट आणले. आणि हा बुग्गू, बुग्गू, हा बुग्गू आहे. तू बिस्किट खाते का रे बुग्गू? घे, बुग्गू पण बिस्किट खात आहे. तर आता आली मी आईकडे. आई आहे झोपून. आईचं जेवण वगैरे झालं असणार.
अशी झोपून आहे. तर हे बघा ताईंनो, आईचे पैसे काढायला मी महाराष्ट्र बँकेमध्ये आले होते. तर आता 1 तास लागला मला पैसे काढायला. तर हे बघा ताईंनो, आई अशी वाकर घेऊन चालते. हे इकडे दाखव. तिथंच राहते बसून. हे इकडे बसून राहते हॉटेल खाली. दाखव. थांब थांब का थांब ना. राहते काय नाही. तेव्हा हे साखळी आहे ना याची, हे निघून गेली आहे. हे लाईट लावा लागेल. हे खूपच अंधार दिसते. अगं हे लाईट लावून ती दाखव पटल. आता चाल बरं. ते निघून गेलं, निघून जाते ते. हे 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 इकडचं मागून ते हँडल लावा लागते. हा हँडल लावा लागते. ते नाही तर मग साखळ हे नाही, ते जसं तिथे लावलं नाही पाहिजे तसंच लावलं. हे इथं गेलं ना, हे नाही काय असं होते पाहिजे हे वाला. तिकडे घुसवलं ना ते इकडून निघून जाते. हा हे इकडून निघून आई जाते. साखरेला साठी दाखवत आहे. आणि मग ते घुसवलं तर ते होऊन जाते. हे साखरी आहे तर इथं नाही तर मग काय आता हे लावायसाठी. हे एवढ्यातच लावायची केव्हा नाही का, मग नाही देणार. हे साखरी लावलं तिथं. येते ना, साखळी लावतच नाही पहिली गोष्ट. हे इथे पूर्ण आतमध्ये पण साखरी त्या दाराच्या आतमध्ये तुटून आहे. ते लावता येईल का? आतमधून ते लाईट लावली तर बटन. दे ना का पाणी. हो ना, आणतो ना आता. नाही गिलासात पैसे देते आले मग ते भरून आणते. तर ताईंनो, आता आई आणि मी हॉस्पिटलला जाणार आहे. तर मी आता ॲटो घेऊन येणार आहे आणि आईला हॉस्पिटलमध्ये नेणार आहे. आता सायंकाळचे 7 वाजले आहे. आम्ही आधीच नंबर लावून ठेवला आहे हॉस्पिटलला आणि आता आमचा 7:30 वाजेपर्यंत नंबर लागणार आहे. तर आता आम्ही जाणार आहे हॉस्पिटलला. दिसत आहे की नाही का चालली आई वाकर घेऊन. अंधारात काही दिसत पण नाही आहे. आता ॲटोमध्ये बसणार आहे. काही नाही, बघा आता आम्ही आलो आहे हॉस्पिटलला. आता आई चालली तिकडे बसायला. आणि हे डॉक्टर राऊतचं हॉस्पिटल आहे. हड्डी स्पेशालिस्ट आहेत हे डॉक्टर. तर इथे आम्ही बसणार आहे. डॉक्टर साहेब यायचे आहे तोपर्यंत, नंबर लागेपर्यंत इथं बसणार आहे आम्ही. आई पण बसत आहे. हां, आता बसलो आम्ही एक्सरे काढायला, आई आणि मी. तर इकडे एक्सरे काढून घेणार आहे आईच्या पायाचे, डॉक्टरांनी सांगितलं आहे.